सोमेश्वर रिपोर्टर, प्रत्येक बातमी सर्वात आधी तुमच्यापर्यंत। सोमेश्वर रिपोर्टर। नमस्कार, आपण आज आलेलो आहोत भोर तालुक्यातील येसाजी कंक जलाशय म्हणजेच भाटघर धरणावरती आलेलो आहोत। भाटघर धरण क्षेत्रामध्ये मागील 4 दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत चाललेली आहे। सध्या भाटघर धरण क्षेत्रामध्ये जवळजवळ 63% पाणीसाठा झालेला आहे आणि आपण समोरच पाहतोय भाटघर धरणामध्ये जो पाणीसाठा वाढत चाललेला आहे। पावसाचेही प्रमाण धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे। समोरच दिसते आपल्याला भाटघर धरणामध्ये वाढत चाललेला पाणीसाठा आणि जो काही मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाणीसाठा कमी होता तो आता चालू स्थितीला वाढत चाललेला दिसत आहे। काही वेळापूर्वी आपण नीरा देवघर धरणाचे अपडेट पाहिलेले आहेत। नीरा देवघर धरणामध्ये घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू असल्याने जवळजवळ 57% पाणीसाठा झालेला आहे। तर नीरा नदीपात्रातून जे काही वीर धरणाच्या मध्ये पाण्याचा विसर्ग होत आहे तो पाणी मोठ्या प्रमाणावर वीर धरणात जात असल्याने वीर धरणामध्ये 70% पाणीसाठा झालेला आपल्याला दिसत आहे। भाटघर धरण क्षेत्रातही सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची वाढ होत चाललेली दिसत आहे। आपल्याला समोरच आपण पाहतोय की भाटघर धरण क्षेत्रामध्ये वाढलेल्या पाण्याचा साठा। भाटघर धरण क्षेत्रात पुढील 8 दिवसात जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर लवकरच भाटघर धरणही 100% भरणारा असल्याचे चित्र दिसत आहे। सोमेश्वर रिपोर्टरसाठी कॅमेरामॅन विजय लकडेसह मी संतोष मस्के, भोर।